ओबीसी नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सकल ओबीसी समाजाच्या नेत्यांची बैठक बोलावली। मराठा आरक्षणाच्या जीआरला ओबीसी नेत्यांचा विरोध असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली। तर या बैठकीत आरक्षणाबाबत कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार यावर सर्वांचं लक्ष। सरकारने कृषी धोरण जाहीर करावं, शरद पवार आक्रमक। राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। या पूरस्थितीवर शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली। अशा प्रकारचे शेतकऱ्यांचे नुकसान यापूर्वी कधीही झाले नव्हते, त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे। सरकारने कृषी धोरणाबाबत भूमिका लवकरात लवकर स्पष्ट करावी, शरद पवार यांचं वक्तव्य। रामदास कदमांना किंमत मोजावी लागणार, खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। रामदास कदमांनी केलेल्या वक्तव्यावर राजकीय वातावरण तापलं आहे। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रामदास कदमांवर जोरदार टीकास्त्र केली आहे। रामदास कदमांना किंमत मोजावी लागणार। खरं तर त्यांनी उद्धव ठाकरे यांचा फोटो लावून रोज पूजा केली पाहिजे। उद्धव ठाकरे यांनी त्यांना 2 वेळा विधान परिषदेत पाठवले, खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। बाळासाहेबांच्या मृत्यूवर झालेल्या वक्तव्यावर ठाकरे सेना आक्रमक। अनिल परब यांनी रामदास कदमांवर टीका केली आहे। बाळासाहेब गेल्यानंतर 14-15 वर्षांनी रामदास कदम यांना कंठ फुटला। बाळासाहेबांच्या अंतिम क्षणी मी 24 तास तिथे होतो। बाळासाहेबांच्या मृत्यूवर रामदास कदमांचा संशय, नार्को टेस्ट झालीच पाहिजे ही आमची मागणी आहे। रामदास कदमांच्या वक्तव्यावर अनिल परब आक्रमक। गौतमी पाटील कार अपघात प्रकरणावर चर्चा सुरू। गौतमी पाटीलच्या वाहनाने एका रिक्षा चालकाला धडक दिल्याने रिक्षा चालक गंभीर जखमी असल्याचे समोर येत आहे। जखमी रिक्षा चालक कुटुंबीय कारवाईची व गौतमी पाटीलला अटक करण्याची मागणी केली, मात्र सीसीटीव्ही फुटेज आम्हाला दिली जात नाही, गाडीमधून उतरणाऱ्याचा चेहरा आम्हाला दाखवला जात नाही, असा आरोप रिक्षा चालक कुटुंबियाने केला आहे।